हे निदर्शनास येणं खूप गरजेचं आहे। त्याच्या पुढे अजून कुठलं मोठं षडयंत्र त्या पाठीमागे आहे का, ह्यांचं मोठं रॅकेट आहे का, हे पण बघणं गरजेचं आहे। तसंच आज जर तुम्ही बघितलं की पोलीस यंत्रणा खूप तत्परतेनं काम करते, सिव्हिल हॉस्पिटलचं प्रशासन पण खूप चांगलं काम करते आणि आपल्या मिरज सिव्हिलमध्ये खरंच खूप चांगले उपचार होतात। त्यामुळेच सोलापूरवरनं सांगोल्यावरनं लोक इथं उपचारासाठी येतात। परंतु जे सीसीटीव्ही फुटेज किंवा ज्या महिलेची ओळख देताना सगळ्या पेपरमध्ये मीडियामध्ये जे फोटो आल्यात, फक्त महिलेची म्हणजे अंगरचना त्यात लक्षात येते, महिलेचा फोटो लक्षात येत नाही। त्यामुळे वॉर्डाच्या बाहेर जे सीसीटीव्ही वगैरे असतील त्याची क्वालिटी सुधारण्याची गरज आहे। तिथं तसे जर फोटो पूर्ण आपल्या ह्या सांगली कोल्हापुरात त्या महिला अंकलीमध्ये गेलेल्या आहेत, तर ती कोल्हापूर जयसिंगपूर साईडचे असतील तर तिकडे वगैरे ते प्रसिद्ध केलं तर नागरिकांच्या सभागातून त्यांना पकडणं लवकर होईल व ह्या कुटुंबियाला त्यांचं बाळ परत मिळायला मदत होईल अशी